नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला राज्यघटना व पंचायत राज या संबंधित प्रश्न पाहायचे आहे. आता एकूण 1650 प्रश्नाचा आपल्याला समाचार घ्यायचा आहे. एका प्रश्नपत्रिकामध्ये 50 प्रश्न असतील, तर डेली एका व्हिडिओमध्ये आपल्याला 50 प्रश्न घ्यायचे आहे. तर वेळ न घालवता तर एक एक प्रश्न आपण बघूया. प्रश्नपत्रिका क्रमांक 1. प्रश्न पहिला. भारतीय राज्य आणि सर्वोच्च सत्ता ब्रिटिश सत्ता यांच्या संबंधाने अध्ययन करण्यासाठी रिकामी जागा ही समिती नेमली होती. बटलर समिती. 1990 मधील नॅशनल फ्रंट सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली? दिनेश गोस्वामी. प्रश्न क्रमांक 3. पंचायत समित्या हे क्षेत्रीय नियोजनाचे कशा प्रकारे घटक आहेत? प्रमुख उद्दिष्ट. लोकसभेला एकदाही सामोर न गेलेले पंतप्रधान कोण आहे? त्यांचं नाव काय? चौधरी चरण सिंह. खालील विधानाचा विचार करा. अ. भारताचे वर्णन संघराज्य फेडरेशन ऑफ स्टेट असे न करता राज्याचा संघ असे करण्यात आले आहे. ब. भारतातील घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. योग्य पर्याय निवडा. दोन्ही विधाने बरोबर असून ब हे अचे कारण आहे. प्रश्न 6. रिकामा जागेतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार केंद्र व राज्य सरकार अशा दोहोंनाही देण्यात आले आहे. कोणत्या सूचीमध्ये? समवर्ती सूचीमध्ये. एकूण सूच्या किती आहेत? 3. 1 नंबर केंद्र सूची, 2 नंबर राज्य सूची आणि 3 नंबर समवर्ती सूची. भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याची यादी किती भागात जोडली आहे? 7. दर साल पंचायतीच्या वार्षिक उत्पन्नाच्या 2% किंवा 6,000 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी सरपंचाला मिळते. तिचे स्वरूप? आतिथ्य भत्ता. संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? लोकसभा अध्यक्ष. संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतीला असतो. तर संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? लोकसभेचा सभापती म्हणजे लोकसभा अध्यक्ष. प्रश्न 10. रिकामी जागा पासून आघाडी सरकारची पद्धती स्वीकारण्यात आली. 1989. पंतप्रधान ग्राम सडक योजनेला केंद्राकडून किती टक्के अनुदान मिळते? 50%. घटना समितीचे कामकाज किती दिवस चालले? घटना समितीचे कामकाज रिकामी जागा चालले होते 2 वर्षे 11 महिने 18 दिवस. यामध्ये घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. घटना परिषदेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि असाही प्रश्न विचारू शकतात, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? निमलष्कर दल. भारत सरकारने बलवंतराय मेहता समिती केव्हा नियुक्त केली? 1957. केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना केव्हा झाली? 1964. प्रत्येक गावातील जमीनधारकाच्या नोंदी कोण ठेवतो? तहसीलदार. नागरिकांना मतदानाचा अधिकार देणारे घटनेतील कलम कोणते? 326.
ब दर्जाच्या महानगरपालिकाची सदस्य संख्या रिकामी जागा इतकी आहे 115 ते 145. 115 ते 145. केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या 1973च्या निकालाने भारतीय राज्यघटनेतील कोणत्या परिशिष्टाबाबत निकाल दिला आहे? 9वे परिशिष्ट. ग्रामपंचायतीच्या वाट पाडण्याचा अधिकार रिकामी जागा यांना असतो? तहसीलदार. यशदाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1990. 1990. कोणत्या बाबतीत राज्यसभेला लोकसभा इतके अधिकार आहेत? अ. CAG ला ठरवण्याबाबत. ब. अविश्वासदर्शक ठराव मांडण्याबाबत. क. घटनादुरुस्ती विधेयक संमत करण्याबाबत. यामधील अ आणि क. अ. CAG ला ठरवण्याबाबत आणि क. घटनादुरुस्ती विधेयक संमत करण्याबाबत. भारतीय नागरिक सेवेच्या संकल्पनाचा उगम रिकामी जागामधून झालेला आहे. 1854 मध्ये मेकाले आयोगामधून झालेला आहे. केंद्र सरकारने बलवंतराय मेहताच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यात खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? VK राव. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. राष्ट्रपती राजवट कलम 365. राष्ट्रपती राजवट कलम 365. संकटकालीन घोषणे संबंधित सैद्धांतिक दुरुस्ती 1978 भारताच्या राष्ट्रपतीकडून खालीलपैकी दिलेल्या नुसार कार्य करण्याची अपेक्षा केली जाते. संपूर्ण मंत्रिपरिषदेचा सामूहिक सल्ला. कोणत्या कलमानुसार बाल कामगारांना संरक्षण देण्यात आले आहे? कलम 24. कलम 24 नुसार बाल कामगारांना संरक्षण देण्यात आले आहे. राज्याचा मार्गदर्शक तत्वांचा अर्थ काय होतो? देशातील जनतेसाठी सामाजिक आणि आर्थिक आधार देणे. खाली दिलेल्या कोणत्या वर्षी लोकपाल संबंधी विधेयक संसदेत मांडण्यात आले नव्हते? 1978. लोकपाली संबंधीचे विधेयक संसदेत कोणत्या वर्षी मांडण्यात आले? 1968 मध्ये, 1985 मध्ये आणि 2011 मध्ये मांडण्यात आले. आणि 1978 मध्ये मांडण्यात आले नव्हते. एका वर्षात पंचायत समितीच्या एकूण किती सर्वसाधारण सभा होतात? 12. अखिल भारतीय सेवेतील माहिती घटनेतील कोणत्या कलमाने दिली आहे? कलम 312. कलम 312. भारतीय राज्यघटनेतील पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? दुहेरी नागरिकत्व. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सहकार कायदा अस्तित्वात आला? 1904. 1904. यशदा या संस्थेचे अध्यक्ष रिकामी जागा हे असतात? राज्याचे मुख्य सचिव, महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 2.5. पंचायत समितीतील 3ऱ्या व 4थी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त झाला आहे? गट विकास अधिकारी. गावातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाची असते? पोलीस पाटलाची. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली? जैन समिती. घटनेच्या कोणत्या कलमांमध्ये बजेट या शब्दाचा उल्लेख आहे? वरीलपैकी कोणत्याही नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत गणसंख्या पुरी होण्यास किती सदस्यांची आवश्यकता असते? एकूण सदस्याच्या 1 किंवा 10 पैकी जी संख्या मोठी असेल तितक्या सदस्यांची. संसदेला मूलभूत हक्कामध्ये सुधारणा करता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात दिला? गोलकनाथ विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब.
महालेखा नियंत्रकाच्या अहवालानुसार शिफारस किंवा सूचनावर अंतिम निर्णय घेण्याचा एकमेव द्वितीय अधिकार कोणाचा असतो? संसद. विधान ए. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर कायम राहू शकतात, कारण संविधानात राज्यासाठी संसदीय शासनाची तरतूद आहे. दोन्ही विधाने बरोबर असून आर हे याचे कारण आहे. राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री. राज्याचा कार्यकारी प्रमुख मुख्यमंत्री असतो. महाराष्ट्रात रिकामी जागापासून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम लागू करण्यात आला 1 जून 1959. 1 जून 1959. राष्ट्रपती अर्थविधेयक फेटाळू शकतात का? हो. केंद्र व राज्याच्या आर्थिक संबंधाच्या बाबतीत पुढीलपैकी अयोग्य विधाने कोणती? अ. मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी वरील कर केंद्र सरकार ठरवते, परंतु त्याची वसूल राज्य सरकारने करायची असते व त्याचे उत्पन्नही राज्य सरकारलाच मिळते. ब. शेतीच्या उत्पन्नाव्यतिरिक्त अन्य उत्पन्नावर कर केंद्र शासन ठरवते, त्याचे उत्पन्नही फक्त केंद्र सरकारच वापरते. यामधील ब बरोबर आहे. म्हणजे शेतीच्या उत्पन्नाव्यतिरिक्त अन्य उत्पन्नावर कर केंद्र शासन ठरवते, त्याचे उत्पन्नही केंद्र सरकार वापरते. हेच विधान बरोबर आहे. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? कमळ. घटना दुरुस्ती पद्धत. अ. संसदेच्या कोणत्याही सभागृहात संबंधित विधेयक मांडूनच करता येईल. ब. विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची आवश्यकता नाही. क. हे विधेयक दोन्ही सभागृहामध्ये साध्या बहुमताने संमत होणे गरजेचे आहे. यामधील क बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी क हे विधान दोन्ही सभागृहामध्ये साध्या बहुमताने संमत होणे गरजेचे असते. प्रश्न लास्ट. विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेकडून रिकामी जागा सदस्य निवडले जातात. 22.